18 जानेवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग 240 ओवी ते 270 पर्यंत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी तिये परमात्मची अवधी. जैसा गंगेसी उददी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही. जिये आनिक लानी नाही ते एकची बुद्धी पाही. अर्जुना जगी येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती. तेत निरंतर रमती अविवेके. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. या मीमा पुष्पिता वाचम प्रवदन्ति विपश्यत वेदवादरता पार्थम नान्यदस्तिति वादिनः. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुला योगेश्वर गती प्रति. भोगेश्वर प्रसक्ताना तया प्रवृत्त चेतसाम व्यवसायित्मका बुद्धी समाधोन विधीयते. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठती परी कर्मफळी आसक्ती धरोनिया. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. येत हे वाचुनी काही आनिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवोनिया. क्रिया विशेषे बहुते न लोपिते विदिते निपुण होणे धर्माते अनुष्ठिते. परी एकची कुडे करती जे स्वर्ग कामो मनी धरिती. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दिजे. कामिष्टांनी संचरिजे काळकुट. देवे अमृत कमर जोडला तो पाये हानोनीत उलंडिला. जैसा नासिती धर्म निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारो का अपेक्षिजे. परी नेनती ते काय कीजे अप्राप्य देखे. जैसे रांधवनी रस सोय निकी करुनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो. म्हणून जे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवादरता मनिवसे. त्रैगुण्य विषया वेदा निश्रय गुणो भवार्जुन. निर्दंदो नित्य सत्त स्तोतो निर्योग क्षेम आत्मवान. तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. एर रजतमात्मक जेत निरूपिजे कर्माधिक. जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण. एथ जने अंतकर्ण रेगोदेसी. तू गुणत्रयाते अव्यरी मी माझे हे न करी. एकात्मसुखांतरी विसंबजनी. यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुदोदके. तावांस सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचिले तरी आपण ही तापुले तेची घेपे. जैसा प्रगटल्या गबस्ती अशेषी मार्ग दिसती तरी ते तुलिये काय चालिजती सांगे मज. का उदकमय सकळ जरी जाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्था ते विवर्ती. मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भूमा ते संग सत्कर्मणी. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता. तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्हा समस्ते विचारले तव ऐसेची हे मना आले. जेन सांडिजे तुवा आपले भीत कर्म. परी कर्मफळी आसन करावी आणि कोट कर्मी संगतीन व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. योगस्त कुरु कर्मणी संगत्वा धनंजय. सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. तू योगयुक्त होनी फळाचा संगू टाकुनी. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. परी आदरिले कर्म देवे जरी समाप्ती ते पावे. तरी विशेषे ते ततोषावे हेही नको. की निमित्ते कोण एके ते सिद्धी न वचता ठाके. तरी ते तिचिने अपरितोके शोभावेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले. परी ठेलिया ही सगुण झाले ऐसेची मानी. अर्थ
श्रीकृष्ण अर्जुनास पुढे सांगतात, त्याप्रमाणे परमात्मा हा जिचे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून दुसरी खरोखर गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रयस्थान नाही, ती जगात एक सद्बुद्धी आहे पहा. हिच्याशिवाय दुसरी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. जे अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममाण होतात. म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. ते वेदवचनाची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलाचा लोभ धरतात. ते म्हणतात, मृत्यूलोके जन्मावे, यज्ञादी कर्मे करावीत आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. या वाचून या लोके दुसरे मुळीच सुख नाही, असे ते दुर्बुद्धीचे लोक सांगतात. अर्जुना पहा, केवळ सुखोभोगाकडे नजर देऊन व फलाशाने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्म करतात. अशा अनेक प्रकारच्या कर्मांच्या अनुष्ठानाने विधित यत्किंचितही चूक न होऊ देता व अगदी दक्षतेने ते धर्माचे आचरण करतात. परंतु एकच वाईट गोष्ट करतात की तीही स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला मात्र विसरतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टांना जालिम विष घालावे, किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाची आशा धरून केलेल्या कर्माने धर्माचा नाश होतो. खूप प्रयत्न करूनही पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा, ज्यांना सद्बुद्धी नाही हे त्यांना कळत नाही काय करावे. एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती पैशाच्या लोभाने विकून टाकावीत, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म घालवतात. म्हणून अर्जुना, वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते. लक्षात ठेव, वेद 3 गुणांनी ओतप्रोत भरलेले आहे निसंशय. त्यातील उपनिषदादी जे भाग आहेत ते सात्विक आहेत. हे धनुर्धरा, स्वर्गप्राप्तीचे प्रलोभन दाखवून ज्यात यज्ञादीचे कर्मकांड सांगितले आहे, अशा सर्व वेदभागांचे आश्रयस्थान रज व तमोगुण आहेत. म्हणून तो वेदांचा भाग सुखदुःखाला कारण होता. यासाठी तू आपले मन तिकडे जाऊ देऊ नकोस. तू 3 गुण टाकून दे. मी व माझे पण धरू नकोस. म्हणून तू आपल्या अंतःकरणात आत्मसुखाला मात्र विसरू नकोस. जरी वेदांनी विविध प्रकारांनी खूप गोष्टी सांगितल्या आहेत, तरी पण आपण त्यातून आपल्या हिताचे जेवढे असेल तेवढेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे मार्ग दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्याने कोणी जातो का हे मला सांग. किंवा या पृथ्वीवर जेवढे पाणी पसरलेले असेल तरी आपण त्यातून आपल्या गरजेपुरतेच घेतो. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत तेच वेदांची आज्ञा करतात, विचारात घेतात, मग त्यातील शाश्वत जो अइष्ट आहे तेवढेच स्वीकारतात. म्हणून अर्जुना, या दृष्टीने पाहिले तर स्वतःचे कर्म करणे हेच यावेळी तुला योग्य आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा असे मनात पटले की तू आपले विविध कर्म सोडू नकोस, परंतु कर्मफलाची आशा मात्र कधी मनात धरू नकोस. सदाचाराची निष्काम हेतूने कास धरली आणि कुकर्माची संगती न व्हावी. अर्जुना, कर्मयोगाचा स्वीकार कर, फलाशेला दूर सार आणि मग मनापासून विहित ती कर्म कर. परंतु दैवाच्या अनुकूलतेने हाती घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात संतोष मानू नकोस. अथवा काही निमित्त घडले आणि कार्य संपूर्ण झाले नाहीस तरी त्या अपयशाने तू आपले मन शुद्ध होऊ देऊ नकोस. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखरच आपले कामच झाले, परंतु जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले आहे असे समज, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.